नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, हे इथला लाईट उडाला ना गायत्री. हा बघा, इथला लाईट उडाला. आता गायत्रीने फोन केला होता, लाईट घेऊन या, बल्ब घेऊन आलोय. हा, झाडू लागला. झाडू लागला. हा, बंद झाला असेल तर परत चालू केला, चालू होता. आता आपल्या पटकन आवाज आला त्याचा. हा काय, चालू होता तो नंतर. आता संध्याकाळी आता 6 वाजता. नशीब नाही तर तो खाली पडला असा, झाडू लागला तर सगळे काच काच झाले असते ना. मी लावलं त्याला परत स्टूलवर, ते सगळे साफ करत होते तेव्हा. हा काय, तो मोठावाला स्टूल आणला होता. नाही, ते छोटा यश ना त्यांच्या घराकडनं. अच्छा, ठीक आहे. तो बल्ब उद्याच लावतो ना मग लाईट. मग आता काय एक रात्र निघणार नाही का? आता कुठे इथं आपले एवढं इथं मेकअप करायचं आहे का काय? मेकअपच पाहिजे बस. अरे नाही, बाकी काय नाही. मग काय, स्वामींना अगरबत्ती करतो. ठीक आहे, आजच्या दिवस राहू दे ना. आज तिथं लाईट नको लावू, उद्या सकाळी सकाळी लावून देईल ना मग. हा काय, तू काय बरं. चला मित्रांनो, आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून चिकन मागवलंय. 15 दिवस झाले होते चिकन वगैरे काही खात नव्हतो आम्ही. तर आता काल गुरुवार पण झाला, म्हटलं चला आज शुक्रवार आहे, चला चिकन घेऊन जाऊ म्हटलं. जास्त नाही मित्रांनो, जास्त काय आणत नाही. आपलं पाव किलो बस झालं, म्हणजे पावशेर. आपला भाषामा सांगा ना, म्हणजे पावशेर बस होय की. पावशेरला येतच आम्ही, फक्त जास्त काय लाईतच नाही. बरोबर का नाही गायत्री? 2 जण बस होईच ना. पण तू तर आज एकदम साडी बिडी नेसली गायत्री. हा माझ्यासाठी, बापरे. काल मित्रांनो, काल ते हळदी कुंकू होता, तर हळदी कुंकूसाठी गेली होती. त्या प्लेटी कुठे आहेत गायत्री? प्लेटी आणल्यात का नाही तू? हा, हळदी कुंकूला अशा प्लेटी भेटतात. अरे वा, बरं आहे ना मग. हा का, एवढ्या प्लेटी भेटल्यात म्हणजे किती? एक वाटी भेटली. कुठे? हा का, ते मागे काहीतरी डब्बे पण भेटले होते ना. हा, डब्बा भेटला होता ना, म्हणजे आम्ही इकडे ठेवलेलं, त्या डब्बा पण भेटला होता ना. म्हणजे अर्धी अर्धी भांडी तर आपले ते अर्धी कुंकुने लावायला जाते त्यांनीच दिलेले वाटतं. काय पण सांगतो. मस्त आहेत ना काय ते प्लेटी? हलक्या आहेत काय? हा मग ठीक आहे ना, हलक्या तर हलक्या. पाहुणे आले तर जे वर्षात नाही एकदा सगळ्यांना मग तुम्ही नाही करणार आहेत का इथं मग हळदी कुंकू? हा, करणार आहेत म्हणजे आपल्या चाळीतल्याच बाया. हा, मग तुम्ही काय देणार आहे त्यांना? हा, आता किती पैसे जमा करतात ते काय माहिती. ही आपल्या गावाकडे नाही का काहीतरी पद्धत हळदी कुंकूची? काही नाही, इकडेच येते. पुण्या साईडला, मुंबईला या साईडला करतात. हा का, तेच मी पहिल्यांदा बघतोय. म्हणजे इथं मुंबईमध्ये काय ते हळदी कुंकूचं काय असतं म्हणजे ते? काय ते महालक्ष्मीचे ते गुरुवार असतात, 5 गुरुवार करतात त्या बायका. हा, ते उजळायचे असतात, म्हणजे ते अशी 5 पर्स, 10 पुरी, 11 पुरी असं बोलवतात. जेवण देतात लहान लहान पोरींना, बायांना. त्यांची पूजा करतात, पाया पडतात, असं असतं. हा का, त्याच्यानंतर हे प्लेटी वगैरे पण देतात. प्लेटी देतात. ते लक्ष्मी मातेचं पुस्तक असतं ना, तेवढं ते देतात. अच्छा, ते केळी पण दिले होते ना, सफरचंद केळी ते पण द्यायचे ना. तुम्ही मागच्या वर्षी काय काय ठेवलं होतं गायत्री हळदी कुंकू करताना? आम्ही डब्बे आणले होते, बाकी प्लेट आणल्या होत्या, समोसे आणले होते, कचोरी आणली होती, चिप्स पॉकेट आणले होते, आणि काय अजून चिवडा मागवला होता. सगळं ठेवलं. मज्जा येते. पण माहिती या वर्षी काय ठेवणार आहेत? आता पैसे किती जमतील, काय करतात गेल्या टायमाला 500 रुपये जमा केले. मित्रांनो, ही काल पण त्या हळदी कुंकूला गेली होती. किती वाजता आले होते? 9 वाजता आले होते ना. मग 9 वाजता, मग 9 एवढे मोठे. अरे मग गेली किती वाजता होते तू? 7 वाजता गेले होते. मग किती वाजता गेले होते तू? 8 वाजता गेले होते. घरी आले 8 नाही, त्यांच्या इकडे गेले. 7:15 ला गेले होतेस ना तू? 9 वाजता गेले होतेस. तेच, गावाकडे पण पद्धत पाहिजे ना पण ही हळद कुंकूची. हा, सुरतला पण नाही करत. मग इथंच कसं काय काय लोकांकडे एवढे पैसे आहेत, ते 4-5 बाया बोलून घ्यायचा, त्यांना हळदी कुंकू करा.
आणि ते प्लेटी द्या. हा त्याच्या मनानुसार त्याच्या भावना असतात, इच्छा असते. ठीक आहे, आपल्या गावाकडे आपल्या आई पण करतात. नाही, आपल्या आपल्या गावाकडे आईच्या आंबीशाचे गुरुवार आहे. हो आहेत, पण असे हळदी कुंकू नाही करत ना, आणि ते हे देत नाही ना, ते प्लेटी वगैरे देत नाही ना, ते इकडेच करतात. सगळीकडे करतात. अच्छा, गायत्री जास्त तिखट नको बनव आपण, तिखट म्हणजे मीडियम तिखट बनव. तिखटच बनवेन. हा बनव चल, मला लय राग आलाय. हा चल बनव तिखट बनव, मला काय ऍसिडिटी पण नाही होते, बनव तिखट मी बनव. तिखटच बनवेन, तुमचा राग आलाय, तुम्हाला खाऊ नाही. का मला का माझ्यावर का राग आलाय? मला चिडलं का तुम्ही? हा माझ्यावर चिडलेले ना तुम्ही काल. अरे काल चिडलेलो मित्रांनो. आता तुम्हीच सांगा, इथं मी एवढा दमून थकून येतो, ही 7:15-8 वाजेपासून ते काय हळद कुंकू करत बसली, या घरात जा त्या घरात जा, त्या बायांबरोबर. बोलवतात, जायचंच ना, मग एवढ्या मानपणाने याच्याने बोलवतात. अरे हो जायचं, पण घरामध्ये लहान पोरगी आहे गायत्री. तिला तुम्ही सांभाळतात, ते तुम्ही आल्यात ना, तिला तुम्हीच पाहिजे असतात. पप्पाच येते. हा ना, दिवसभर मम्मी करते, संध्याकाळी 6-7 वाजले की तिला पप्पा पाहिजे. हे ते बरेच जण कमेंट्स करून पण सांगतात ना, गायत्री आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत ना, सांगतात की गायत्री काय जेवण बनवते काय, ते रेसिपी पण दाखवत जावा. मित्रांनो, याच्या आधी गायत्री किचन, गायत्री मुंबई किचन असे ना 3-4 चॅनल चालू केले होते, पण गायत्रीला सांगायचो तू घरी असते ना, काही ना काही म्हणजे जे जेवण बनवते ना तू, ते व्हिडिओ बनवत जा, जेवणाचे व्हिडिओ बनवत जा, अपलोड करत जा, जेवणाचे व्हिडिओ बनवून अपलोड वगैरे करत जा. पण ती बोलायला एवढी लाजते ना, प्रमाणच्या बाहेर बोलायला लाजते. आता मी तिला कसं जर सांगतो बोलायला, तर तेव्हा ती थोडंफार बोलायला लागली. त्या आता तिला पण सवय पडते. नाहीतर तिला सांगायचो गायत्री बघ, मी व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, तर तू थोडंफार बोलत जा, तू काय काय टाकते भाजीमध्ये, कांदा, अद्रक, लसूण, टमाटर, मिरची, या सगळ्या गोष्टी टाकते ना, असं बोलत जा तू, की मी चिकन असं बनवते तसं बनवते. किंवा दुसरी आपली गावाकडली ते डुबोकड्याची भाजी, म्हणजे काहीतरी मसालेदार खिचडी कशी व्यवस्थित चांगले मसालेदार बनवतात. मी तिला असं काही ना काही आयडिया सांगत असतो, पण एवढी लाजते नाही, प्रमाणच्या बाहेर लाजते. माझा आवाजच नाही निघत तेवढा. आवाज नाही निघत? माझ्याशी भांडण करताना आवाज कसा निघतो तुझा? अरे म्हणजे 3 वर्षात जर भांडण केले असेल ना, हा टकली करून घेशील. तुझे केस गळायला लागलेत गायत्री. हा तुम्ही काय लक्षात देत हिला तुम्हाला बोलली ते सांग ना, कोणाला तरी कमेंट्स करायला सांग ना, तेल कुठलं तरी म्हणजे असं नाव सांगायला लाव त्यांचं, कमेंट्स करून सांगायला सांग ना. सांगू का तुम्हाला? हा दिदा आहे ना, बोलून घ्यायला गेलेली, धावता पडली, विठ्ठली सिद्धा तोंडावर गेली, हे सुजून गेला होता. नसीब जास्त लागलं नाही, बोलते असं जात होती, धावत जात होती, आपटून गेली बोलते खाली म्हणे, मग पडली. जास्त नाही लागलं ना तिला? पण असं काय वाटलं नाही मी तिला. नाही थोडंच लागलं ना. तू नाही पडलीस ना कुठं? हे गायत्रीच्या डोक्यावर हा बघून चालते ना तू. ठीक आहे मित्रांनो, 1-2 दिवस आपले काही व्हिडिओ नाही आले होते, तर थोडं म्हणजे कामामध्ये पण बिझी होतो मी. प्लीज मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आम्हाला सपोर्ट करा प्लीज. करतील नक्की, सगळेजण सपोर्ट नक्की करतील. गायत्री, विश्वास आहे ना तुझा? बस माझा पण सर्वांवरती विश्वास आहे, नक्की आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करतील. एवढी मेहनत घेतोय गायत्री, कुठे ना कुठे कधीतरी सक्सेस भेटणारच आहे ना. ठीक आहे, पण आपण प्रयत्न करायचा, सोडायचा नाही गायत्री, बरोबर की नाही? प्रयत्न. काय बनवते तू आता? चाय बनवते? चालेल, बनव मग चहा. आता रात्री 8 वाजता चहा बनवते? काय चहाला टाइम नसतो? मग जेवण कधी करणार? मग वेड्यासारखं. ठीक आहे, चालेल मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. चला मित्रांनो, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. आणि मी ते उद्या बघतो, पॅगोडा वगैरे फिरायला जाणार आहे आपला, तो पण व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. पॅगोडाला जाणार आहे मी फिरायला. डॉक्टरकडे जायचंय? अच्छा, डॉक्टरकडे जायचंय. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय.